नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज. डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. ऐतिहासिक कल्याण नगरीतील कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ हे गेल्या 34 वर्षांपासून कार्यरत आहे. या महामंडळाकडे कल्याण पूर्व आणि पश्चिम तर मोहने आंबिवली आणि मांडा टिटवाळा विभागातील तब्बल 434 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंद असून शहरातील मंडळांनी कायदा सुव्यवस्था राखून गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि मंडळांनी सामाजिक चळवळीतील सुंदर सुबक देखावे सादर करून जनतेमध्ये जनजागृती करावी असे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. तर महामंडळाकडून सार्वजनिक मंडळांनी इको फ्रेंडली मूर्ती आणि देखाव्याला जास्त प्राधान्य दिले पाहिजे असे महामंडळाचे माजी अध्यक्ष राकेश मुथा यांनी यावेळी सांगितले. यासाठी मंडळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता दरवर्षी महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव दरम्यान गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सुबक सुंदर मूर्ती आणि सजावट करणाऱ्या मंडळांना बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन माजी अध्यक्ष राकेश मुथा यांच्या अध्यक्षतेखाली केसी गांधी शाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी कल्याण पूर्वेतील सुबक गणेश मूर्तीसाठी 6 मंडळे, पश्चिमेतील सजावटीसाठी 6 मंडळ आणि मोहने आंबिवली सजावटीसाठी 5 मंडळ, गणेश मूर्तींसाठी 5 मंडळ तसेच मांडा टिटवाळा विभागातील गणेश मूर्तींसाठी 4 मंडळ आणि सजावटीसाठी 4 मंडळ गणेश दर्शन स्पर्धा निकालात विजेत्या 36 मंडळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या आवर्जून उपस्थित होत्या. तर महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण पाटील, महामंडळाचे संस्थापक प्रदीप नातू, विजय कडव, अभिमन्यू गायकवाड, राजा सावंत, प्रतीक पेंडकर आणि सल्लागार सुभाष पेंडकर, वैभव हरदास, मिलिंद सावंत, नैना भोईर, वंदना मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन सुनील बेंद्रे आणि उमाकांत चौधरी यांनी सुंदररित्या केले. तर शेवटी माजी अध्यक्ष राकेश मुथा यांनी उपस्थितांचे आभार मानले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ याच्या अध्यक्षपदी राहणं म्हणजे फार मानाची गोष्ट आहे आणि ती संधी मला मिळाली होती. त्याबद्दल मी मंडळाचे जेवढे संस्थापक आहेत त्यांचं खरोखर मनापासून आभारी आहे. आणि मला असं वाटतं की मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. त्याचबरोबर आत्ता जे नवीन अध्यक्ष आले आहेत ते माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आमचे नवीन अध्यक्ष वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.